हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? तर फ्रेंड्स, मी आज स्वीटकॉर्न मकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि पावसाच्या दिवसात खायची मज्जाच वेगळी आहे. तर फ्रेंड्स, एकदम टेस्टी आणि यमी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला बघूया इथं मी याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता इथं मी गॅसवर कढाई ॲड केलेली आहे आणि कढाईत स्वीटकॉर्न मका पण ॲड केलेली आहे आणि याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, याला सारखंच चालवत राहायचं. आपल्याला दोन्ही बाजूनी एकसमान असं भाजून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स बघा, हे हलकंसं आपलं या पद्धतीने भाजून झालेलं आहे. तर आपल्याला आणखी याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही समान एकसारखेच असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कलर याचा वेगळा होत चालला आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आणि दोन्ही समान एकसारखेच असे भाजले गेलेले आहेत. तर हे बघा, आपले परफेक्ट आता भाजून झालेले आहेत आणि इथं मी अर्धाच माप तेल ॲड केलेलं आहे आणि तेलात याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, या पद्धतीने तेलात परतून घेतलेलं आहे आणि मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक करून याच्यात ॲड केलेल्या आहे. आता याने खूप छान असा स्वाद येतो आणि खूपच टेस्टी अशी लागते लसूणने. त्यामुळे इथं मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत. आता याच्यात आपल्याला स्वादानुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा याला आपल्याला मंद आचेवर असं कडक होईपर्यंत चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, एकदम टेस्टी आणि यमी रेसिपी आहे. तुम्ही कधी स्वीटकॉर्न मकाची हे रेसिपी ट्राय केली आहे का? तर फ्रेंड्स, मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, फायनली या पद्धतीने मका अशी भाजलेली आहे आणि रेसिपी आपली तयार झालेली आहे. किती छान अशी रेसिपी आहे आणि खायला खूप मजा येते. पावसाच्या दिवसात तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. तर तुम्ही बघू शकता किती छान अप्रतिम अशी दिसत आहे आणि टेस्ट तर खूपच छान आहे. थँक्स फॉर वॉचिंग.